चाऱ्याचं आणि इतर चाऱ्याचं वैशिष्ट्य म्हटलं त्याच्यात गोडही असल्याच्यानं जनावरांचा फॅट वाढतो। इतर याच्यामध्ये आपण जे रेग्युलर हत्ती गवत वगैरे नेपियर लावतो त्याच्या शेणाचा वास येतो आणि दूधही पातळ होते। नमस्कार, माझं नाव अतुल मापारी, ॲडव्हान्टेज सीड्स प्रतिनिधी। आता आपण जळगाव जामोद येथील कृषी प्रदर्शनात बरेच शेतकरी आले आणि प्लॉटला व्हिजिट केली। तर आता आपलं ॲडव्हान्टेज सीड्सचं जे मेगा स्वीट कडवाड दुधाळ जनावरांसाठी आपण लावतो त्याचे काय वैशिष्ट्य आणि त्याचे काय गुणधर्म आहे मी आपल्या सर्व शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो। तर आता आपण हे मेगा स्वीट याचं एकरी बियाणं किती लागते, तर एका एकरामध्ये 5 ते 6 किलो बियाणं लागते आणि याची साधारणतः उंची 14 ते 15 फूट होते। आता आपण इथचा लाईव्ह प्लॉट पाहू शकता, याची हाईट किती आहे आणि या प्लॉटाचे काही वैशिष्ट्य जर जाणून घ्यायचे म्हटलं तर याच्यात जो क्रूड प्रोटीन आहे तो 9 ते 10% आहे। शुगर ब्रिज म्हणतो आपण, गोडवा 15 ते 16% गोडवा आहे आणि याचं सर्वात विशिष्ट जर म्हटलं तर आता जो याचा चारा आहे, आता आपण इथं पाहू शकता ह्याच्यामध्ये मऊ आणि रसाळ असल्या कारणानं, त्याचा हात दाखवा तुमचा, मऊ आणि रसाळ असल्याच्यानं याच्यामध्ये असं पिळलं तर यातला रस पडतो आणि हा जर आपण असा त्याचा टेस्ट घेतो, कसा वाटते तुम्हाला चारा? 16 ते 17% गोडही असल्या कारणानं भरपूर गोड आहे, तर जनावर आवडीनं खातात। एकदम मऊ आणि रसाळ असा चारा आहे। तर मी सर्व दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना अशी विनंती करतो की बुवा येणाऱ्या पेरणीच्या वेळेस आपण ॲडव्हान्टेजचं मेगा स्वीट हे वाण निवडावं। चाऱ्याचं आणि इतर चाऱ्याचं वैशिष्ट्य म्हटलं त्याच्यात गोडही असल्याच्यानं जनावरांचा फॅट वाढतो। इतर याच्यामध्ये आपण जे रेग्युलर हत्ती गवत वगैरे नेपियर लावतो त्याच्या शेणाचा वास येतो आणि दूधही पातळ होते। हे गोड असल्याच्यानं आणि याच्यात क्रूड हे डबल असल्या कारणानं दुधाचा फॅट वाढतं, जनावरांची तब्येत, त्याच्यात जे पौष्टिक घटक आहे ते त्यांना लागतात, तर ते जनावरां पण हेल्दी राहतात। तर याच्यासाठी आम्ही असं शेतकऱ्यांना सजेस्ट करू की बा तुम्ही या वाणाची निवड करा। आणि आपलं याच कंपनीचं आणखी दुसरं वाण पण येतं, त्याचं नाव आहे जम्बो सुपर, ते 4 ते 5 वेळेस काटायला येतं। तसं साधारणतः याची आपण त्याचा एकच सिंगल कट म्हणून रिकमेंड करतो, पण जे शेतकऱ्यांनी लावलेलं आहे त्यांनी 3-3, 4-4 वेळेस याचं फरदड घेतलेलं आहे, तर 3 वेळेसपर्यंत चांगलं फरदड येते। याचं पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन याविषयी थोडी माहिती। सर, याचं खत व्यवस्थापन जर करायचं म्हटलं तर पहिल्या वेळेस आपण याला कोणतेही मिश्र खत टाकू शकतो, 10-26-20, 15-15, आणि दुसऱ्या वेळेस जेव्हा आपण टाकू तर एवढी असताना त्याच्यावर एक क्लोरोपायरिफॉस जे त्याला खोडकिडा लागतो ना, तर तो एवढा एक स्प्रे घ्यायचा। दुसरं खत आपण 45 दिवसांनी त्याची फर्स्ट काटणी करायची आणि जे जम्बो सुपर आहे त्याची 55 दिवसांनी काटणी करायची। त्याच्या आधी जर केलं तर त्याचा आपल्याला जनावरांना साईड इफेक्ट होऊ शकतो। तर 45 दिवसाच्या आधी चारी कापायची नाही, काटल्यानंतर परत युरिया फेकायचा आणि पाणी द्यायचं, परत दुसरी काटणी 40 ते 45 दिवसांना आपण करू शकतो। याचा एकरी किती टन उत्पादन होऊ शकते? 30 ते 32 टन एका एकरामध्ये एका काटणीला त्याचं उत्पन्न मिळतं। सर, आपल्याला हे बियाणे येण्यासाठी कुठल्या कॉन्टॅक्टवरती संपर्क करावा लागेल? आता आपला जो हा बियाणा आहे कुठल्याही कृषी केंद्रावर उपलब्ध करतो। आतापर्यंत बरेच शेतकरी आहे ऑनलाईन बोलवायचे। आता आमचा जो ग्रुप होता, आम्ही फक्त मका, ज्वारी, बाजरं, सूर्यफूल या 4 साठी काम करायचो, याच्यासाठी वेगळा ग्रुप होता, पण आता आम्हीच याच्यात काम करायला लागलो। आता आम्ही प्रत्येक कृषी केंद्रावर हळूहळू ठेवायला लागलो। काही ठिकाणी उपलब्ध नसले तर आपल्या इथं पिंपळगाव काळेला सागर कृषी केंद्र आहे, तालुक्यावाईज आमचे 2-2 डिस्ट्रीब्युटर आहेत, तिथं तुम्हाला आरामात मिळून जाईल। तसं शक्यतोवर आमचे 90% असे प्रयत्न चालू आहे की बा सगळ्या कृषी केंद्रावर उपलब्ध करू। धन्यवाद।